अक्षराज न्यूज, अचूक वेध, अचूक बातमी। कशाने वार केला? दोन चाकू होते त्याच्याकडे, लाल कलरचे दोन चाकू होते त्याच्या हातात। मी त्याला धरलं, मारू नको भाऊ, माझ्या भाऊला पैसा देऊन टाकलं तरी त्याने ऐकलं नाही। मला लोटलं आणि त्याला शर्ट मी फाडला तरी त्याने मला लोटून त्याला मारलं। धक्कादायक, मित्रानेच केला मित्रावर प्राणघातक हल्ला। विंचूरमध्ये चाकूने मित्रावर वार, आरोपी अटकेत। विंचूर शहरात धक्कादायक प्रकार घडला असून मित्रानेच आपल्या मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे। ही घटना विंचूर येथील मारवाडी पेठ परिसरात सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली। व्यापारी पवन नंदकुमार जाजू हे आपल्या घरासमोर उभे असताना विंचूर येथील मनोज बोराडे हा तेथे आला आणि काही कारणावरून त्यांच्याशी वाद घालत अचानक धारदार चाकूने वार केले। या हल्ल्यात पवन जाजू गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक नागरिकांनी तत्काळ लासलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं। मात्र जखमा गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आलंय। घटनेनंतर संशयित आरोपी मनोज बोराडे हा घटनास्थळावरून फरार झाला होता। तथापि लासलगाव पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलंय। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार पवन जाजू आणि मनोज बोराडे हे दोघेही मित्र असून काही वैयक्तिक कारणावरून हा वाद निर्माण झाला असल्याची माहिती समोर आली आहे। विंचूर परिसरात या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अक्षराज मीडियासाठी सुनील क्षीरसागर, विंचूर, नाशिक। हे आमची पार्टनरशिप होती कॅरेटची ना, म्हणजे पार्टनरशिप पैसा आम्ही लावलेला आहे, फक्त त्याला नफ्यावारी आम्ही घेतलेलो होतो। का नफा द्यायचा होता तुला, पण त्याच्याबरोबर मला माझ्या नवऱ्याला धंदा करून द्यायचा नव्हता, म्हणून मी म्हटलं पार्टनरशिप तोडायची आम्हाला, म्हणून त्या म्हणे माझा हिशोब करून दे। त्यांनी मला 2-4 दिवस पहिले दुकानात येऊन सुद्धा मारलेलं आहे। मला लाकूड फेकून मारलं, मला म्हणे तुला पण मारून टाकल म्हणे मी। त्यांनी मला पण धमकी दिली होती 4 दिवस पहिले। काय नाव होतं त्याचं? मनोज बोराडे। किती जण आलेले होते? एकटाच होता तो, आत्ताच। कशाने वार केला? कशाने वार केला? दोन चाकू होते त्याच्याकडे, लाल कलरचे दोन चाकू होते त्याच्या हातात। मी त्याला धरलं, मारू नको भाऊ, माझ्या भाऊला पैसा देऊन टाकलं तरी त्याने ऐकलं नाही। मला लोटलं आणि त्याला शर्ट मी फाडला तरी त्याने मला लोटून त्याला मारलं। कुणाकडे काय मागावं